राज्यातील 2,52,00,000 बहिणींना आज महिला व बालिका विभागाचे मंत्री म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडमनी अर्जंट सूचना दिलेली आहे। ज्या ज्या लाडकी बहिणी या सूचनेचं पालन करणार आहेत त्याच बहिणींच्या खात्यामध्ये पुढील हप्त्यांचे पैसे सुरळीतपणे विस्तार सुद्धा होणार आहेत। बघा, लाडकी बहिणींना कालच महिला व बालिका विभागाचे मंत्री म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडमने राज्यातील 2,52,00,000 लाडक्या बहिणींना कालपासूनच केवायसी करायला सांगितले आहे। परंतु भरपूर लाडक्या बहिणींनी चुकीच्या पद्धतीने केवायसी केल्याचे निदर्शनास सुद्धा आलेले आहे। जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने केवायसी केलेले असेल तर तुम्हाला पुढील हप्त्यांचे पैसे येणार नाहीत, तुमचे हप्ते गुंतून पडतील किंवा तुमचा लाभ बंद सुद्धा होणार आहे। त्यामुळे जर तुम्हाला अचूकपणे केवायसी करायचे असेल तर हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा। हा तुमचा 10 मिनिटांचा व्हिडिओ या ठिकाणी पुढील सर्व वर्षांचे हप्त्यांचे पैसे एकत्रितपणे मिळवून देणार आहे। जर तुम्हाला पुढील हप्ते सुरळीतपणे सुरू ठेवायचे असेल तर तुम्हाला काही गोष्टी करायच्या आहेत, काही गोष्टी ध्यानात सुद्धा ठेवायचे आहेत। बघा, ज्यांच्याकडे फॉर्म भरलेला होता त्यांच्याकडे जाऊन जरी तुम्ही केवायसी केले तरी पण ती चुकू शकते, कारण याच्यामध्ये असे काही नवनवीन मुद्दे लावण्यात आलेले आहेत। त्यामुळे काही लाडक्या बहिणींना याच्यामधून अपात्र सुद्धा करण्यात येऊ शकतं। आता आपण आपल्या महत्त्वाच्या मेन मुद्द्याकडे वळूयात। बघा, लाडक्या बहिणींना सर्वात प्रथम केवायसी कशी करायची आहे, त्यासोबतच ही केवायसी कोणत्या लाडक्या बहिणींनी करायची आहे आणि जर ज्या लाडक्या बहिणी केवायसी करणार नाहीत किंवा ज्या लाडक्या बहिणी याकडे दुर्लक्ष करतील तर त्यांचं काय होणार आहे त्याची माहिती सुद्धा देणार आहे। बघा, या ठिकाणी स्पष्टपणे सांगितले आहे की एक चूक तुमचा लाभ सुद्धा बंद करू शकते। म्हणजे जर तुम्ही केवायसी करत असताना हे जर चूक केले तर या ठिकाणी तुमचे पुढचे हप्ते बंद होणार आहेत, तुम्हाला पुढच्या हप्त्यांचे पैसे येणार नाहीत। जर तुम्हाला वाटत असेल की आपल्याला पुढच्या हप्त्यांचे पैसे सुरळीतपणे येत राहावेत, आपण अगदी योग्य पद्धतीने केवायसी करावे, तर हा व्हिडिओ कुठे स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा। तुम्हाला स्टेप बाय स्टेप कशी केवायसी करायची आहे त्याची माहिती सुद्धा देऊन टाकणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना चॅनलवरती नवीन आला असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि अजून व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच व्हिडिओला लाईक करून ठेवा, जेणेकरून तुमच्यासारख्या सर्व लाडक्या बहिणींपर्यंत हा व्हिडिओ पोहोचून जाईल। तर बघा, लाडक्या बहिणींनो सर्वात अगोदर बघून घेऊयात की केवायसी कोणी करायची आहे। बघा, लाडक्या बहिणींनो राज्यातील सरासरी 2,52,00,000 बहिणींचे अर्ज सर्वात अगोदर या लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेले होते। म्हणजेच ज्यावेळेस लाडकी बहीण योजना सुरू झालेली होती त्यावेळेस सरासरी या आकडा म्हणजेच 2,52,00,000 बहिणींचा आकडा होता। परंतु आता 1 वर्ष पूर्ण झालेला आहे, कारण 28 जून 2024 रोजी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली होते आणि आता 28 जून 2025 येऊन या ठिकाणी 2 ते 3 महिने उलटलेले आहेत। म्हणजेच सरासरी 1 वर्ष उलटून गेलेला आहे। तर एका वर्षामध्ये सरासरी 26 लाख बहिणींना अपात्र सुद्धा करण्यात आलेला आहे। म्हणजेच अगोदर 2,52,00,000 बहिणी होत्या तर याच्यामधून सरासरी 26 लाख बहिणी अपात्र करण्यात आलेल्या आहेत। आता फक्त या योजनेमध्ये 2,26,00,000 बहिणींना ठेवण्यात आलेला आहे आणि या 2,26,00,000 बहिणी राहिलेल्या आहेत तर याच्यामधून अजून 26 लाख बहिणी अपात्र सुद्धा होणार आहेत। तर या अपात्र बहिणी करण्यासाठी राज्य सरकारने आयडिया लावलेली आहे, तर ती आयडिया म्हणजे केवायसी। बघा, या केवायसी मध्ये काही बहिणी पात्र असून या ठिकाणी अपात्र ठरू शकतात आणि काही बहिणी जरी अपात्र असल्या तर त्या पात्र सुद्धा होऊ शकतात, कारण ही केवायसी अत्यंत महत्त्वाची आहे। कारण याच्यामध्ये काही महत्त्वाचे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत। हे प्रश्न तुम्हाला विचार करायला भाग पडतील अशा लेवलचे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींना तुम्हाला अगदी सोप्या भाषेमध्ये आणि कशा पद्धतीने सोप्या पद्धतीने केवायसी करता येईल तर ते आपण अगदी एका मिनिटामध्ये पाहणार आहोत। तुम्हाला याच्यामध्ये कोणताही अडथळा येणार नाही। केवायसी करण्यासाठी कुठेही जाण्याची गरज नाही, कोणालाही 50-100 रुपये देण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तुम्ही घरच्या घरी केवायसी करू शकता आणि जर तुम्हाला घरच्या घरी केवायसी जमली नाही तर तुम्ही कुठे जाऊन केवायसी करायची आहे त्याची माहिती सुद्धा देऊन टाकतो। परंतु लाडक्या बहिणींनो भरपूर लाडक्या बहिणींचा प्रश्न होता की केवायसी कधी करायची आहे। बघा, लाडक्या बहिणींनो हे केवायसी कधी करायचे आहे त्याचं उत्तर लगेच देतो। बघा, परंतु काही लाडक्या बहिणी अशा आहेत की त्या आम्हाला म्हटल्या की केवायसी 2026 मध्ये करायची आहे, म्हणजेच 1 जानेवारी 2026 पासून केवायसी करायची आहे। बघा, लाडक्या बहिणींनो हे केवायसी कालपासून सुरू झालेली आहे, अजून 2 ते 3 दिवस केवायसी सुरू राहील। जर तुम्ही या दिवसांमध्ये या ठिकाणी काम काढलं किंवा तुम्ही या ठिकाणी याकडे दुर्लक्ष केलं तर या ठिकाणी तुमचा पुढील 4 वर्षांचा लाभ बंद होऊ शकतो आणि तुम्हाला या योजनेचे हप्ते विस्तार सुद्धा होणार नाहीत। बघा, लाडक्या बहिणींनो केवायसी कधी करायची आहे तर ही केवायसी
तुम्ही आज करू शकता. ज्या ज्या बहिणींनी काल केलेले असेल तर त्यांचं झालेलं आहे, परंतु ज्यांनी अजून KYC केलेलं नसेल तर त्यांनी आज करायचे आहे. काही बहिणी ज्या राहतील त्यांनी उद्या करायचे आहे आणि काही ज्या लाडक्या बहिणींना करायची नसेल तर त्यांना आपण डायरेक्ट सांगून टाकतो की तुम्हाला करायचे नसेल तर तुम्ही करू नका. या ठिकाणी तुमचा तोटा होऊ शकतो. ज्या बहिणी दुर्लक्ष करतील, ज्या बहिणी हा व्हिडिओ सोडून जातील त्यांचा या ठिकाणी फायदा होणार नाही, त्यांचा तोटा होऊ शकतो. या ठिकाणी त्यांचा लाभ सुद्धा बंद होऊ शकतो. त्यामुळे काळजीपूर्वक हा व्हिडिओ पाहायचा आहे आणि KYC कशी करायची आहे त्याची माहिती सुद्धा घ्यायची आहे. बघा लाडकी बहिणींनो, तुम्हाला अगदी एका मिनिटामध्ये KYC कशी करायची आहे, कधी करायची आहे याची संपूर्ण माहिती देऊन टाकतो. त्यासोबत या ठिकाणी KYC साठी कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत. बघा, सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की ही KYC करण्यासाठी तुमच्याकडे कोणकोणती कागदपत्रे असायला लागणार आहेत. कारण ज्यावेळेस लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली होते त्यावेळेस जास्त कागदपत्रे मागवण्यात आलेले नव्हते. कारण राज्य सरकारला मतदानाची गरज होती आणि लाडक्या बहिणींना पैशांची गरज होती. त्यामुळे राज्य सरकारने कागदपत्रे मागितली नाही आणि लाडक्या बहिणीने सुद्धा कागदपत्रे दिलेले नव्हते. परंतु आता राज्य सरकारची गरज संपलेली आहे, परंतु लाडक्या बहिणींना 100% गरज आहे. त्यामुळे या ठिकाणी राज्य सरकार लाडक्या बहिणींचा फायदा घेऊ शकतो. म्हणजेच अजून लाडक्या बहिणींचा फायदा घेतलेला नाही, परंतु राज्य सरकार फायदा घेऊ शकतो. परंतु राज्य सरकार कसा फायदा घेऊ शकतो त्याची माहिती देऊन टाकतो. बघा लाडक्या बहिणींनो, आता राज्य सरकारला मतदानाची गरज नाही, कारण हे सरकार 5 वर्षांसाठी निवडून आलेलं आहे. आता या 5 वर्षामध्ये जरी लाडकी बहीण बंद केले किंवा चालू ठेवले तर याचा कसलाही फरक पडणार नाही. पुढच्या 5 वर्षानंतर हे सरकार परत येऊ शकतं. बघा लाडकी बहिणींनो, अशा पद्धतीची माहिती काही सूत्रांकडून वर्तवण्यात आलेली आहे. परंतु आपल्याला या राजकारणाविषयी काही महत्त्वाची माहिती घ्यायची नाही. आपली माहिती आहे लाडक्या बहिणीची. बघा लाडक्या बहिणींनो, KYC साठी कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत. बघा लाडकी बहिणींनो, ज्यावेळेस लाडकी बहीण योजनेचे फॉर्म सुरू झालेले होते त्यावेळेस जे तुम्हाला कागदपत्रे लागलेली होते तर ते सर्व कागदपत्रे लागणार आहेत की याच्यामधून काही कागदपत्रे वगळण्यात आलेले आहेत त्याची माहिती सुद्धा लगेच देतो. त्यासोबत लाडक्या बहिणींनो, KYC नाही केली तर बघा काही लाडक्या बहिणी वेगवेगळे काही विचारतील त्याचा तपास नाही. एका ताईने कमेंट केलेली आहे की KYC नाही केली तर काय होणार आहे. बघा, या ताई 100% श्रीमंत घरातील असतील तर यांना पैशांची गरज नसेल, त्यामुळे याच्याकडे दुर्लक्ष करणार आहेत. कारण खरा लाभ हा गरजू बहिणींसाठी होता, परंतु या श्रीमंत घरामधील बहिणींनी सुद्धा अर्ज केलेले होते. त्यांनी सुद्धा गरीब बहिणींचा हक्क लुटल्याचं या ठिकाणी निदर्शनात सुद्धा आलेलं आहे. त्यामुळे अशा श्रीमंत बहिणी चुकीच्या पद्धतीने कमेंट सुद्धा करत आहेत. बघा लाडक्या बहिणीनं KYC नाही केली तर बघा आता लाडक्या बहिणीनं KYC केले नाही तर या ठिकाणी काय होणार आहे की तुमचा आता जे पुढचे 4 वर्ष राहिलेले आहेत, सरकार 4 वर्ष अजून राज्यामध्ये आहे, तर या ठिकाणी 4 वर्ष तुमचे हप्ते बंद होऊ शकतात. त्यासोबतच लाडक्या बहिणींना आता 3 गॅसचे पैसे वितरण होणार आहेत, तर ते 3 गॅसचे पैसे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत मिळणार नाही. त्यासोबत लाडक्या बहिणींना तुम्हाला दुसऱ्या कोणत्या योजनांचा लाभ घेता येणार नाही, कारण या KYCच्याच आधारावरती तुम्हाला रेशन कार्डचं धान्य मिळत आहे आणि याच KYCच्या आधारावरती या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळत आहे. त्यामुळे KYC करणं गरजेचं आहे. ज्या लाडक्या बहिणी दुर्लक्ष करतील तर त्यांना आपण डबल सांगणार नाही. त्यांनी नाही केले तर आपल्याला काही फरक पडत नाही आणि केले तरी आपल्याला काही करायचं नाही. परंतु ज्या बहिणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेल्या असतील त्या लाडक्या बहिणींना 1 रुपया न घेता अगदी फ्रीमध्ये KYC कशी करायची सांगणार आहे. कारण तुम्ही जर नेट कॅफेमध्ये गेलात, संगणक केंद्रामध्ये गेलात तर या ठिकाणी तुमच्याकडून 50-100 रुपये घेतले जातील आणि त्या ठिकाणी त्यांना काय घेणं देणं नसतं. ते हाला हा होला हो नाहीला नाही अशा पद्धतीने सुद्धा उत्तरे देऊ शकतात. परंतु तुमचा फॉर्म जर तुम्ही योग्य पद्धतीने भरला तर या ठिकाणी लाभ बंद होणार नाही. कारण तुम्ही तुमचा फॉर्म भरत असताना डोळे उघडे ठेवून आणि कानाकडे एकदम लक्ष देऊन या ठिकाणी फॉर्म भरणार आहात. त्यामुळे लाडके बहिणींनो, शक्यतो 99.99% तुम्ही तुमचा फॉर्म भरायचा आहे. दुसऱ्याच्या हातामध्ये मोबाईल देऊन तुमचा फॉर्म भरून घ्यायचा नाही, कारण ही दुनिया या ठिकाणी तुम्हाला अपात्र करण्यामध्ये व्यस्त असते. म्हणजेच तुमचा लाभ बंद करण्याचा सगळ्यांचा कल असतो. तुमच्या शेजारच्याकडे सुद्धा तुम्ही KYC करायला देऊ नका, किंवा काय होईल की या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने ते फॉर्म भरून देतील आणि तुमचा लाभ सुद्धा बंद होऊ शकतो. परंतु लाडक्या बहिणींनो, आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलेलं आहे, त्यामुळे लाडक्या बहिणींनो तुम्हाला सत्य माहिती देणार आहे आणि तुम्ही तुमची माहिती स्वतःच भरायची आहे. हा सुद्धा आपला एक प्रश्न आहे, तुम्हाला एक उत्तर आहे. बघा लाडक्या बहिणींनो, KYC नाही केले तर आपल्याला काही घेणं देणं नाही. परंतु ज्या लाडक्या बहिणींना खरंच KYC करायचे असेल तर त्यांनी कशा पद्धतीने करायचे आहे ते सुद्धा तुम्हाला लगेच
लगेच सांगतो बघा लाडक्या बहिणींनो, आता आपण KYC करण्याच्या पेजवरती जाणार आहोत, परंतु त्याच्या अगोदर दोन महत्त्वाचे मुद्दे आहेत, ते दोन महत्त्वाचे मुद्दे ऐकायचे आहेत. तर बघा लाडक्या बहिणींनो, KYC करण्या अगोदर तुम्हाला असे 4 प्रश्न विचारण्यात येत आहेत. जर तुम्ही या 4 प्रश्नांची उत्तरे बरोबर दिली तरच तुमचा लाभ सुरू राहणार आहे, अन्यथा जर तुम्ही या प्रश्नांची उत्तरे चुकीची दिली तर या ठिकाणी तुमचा लाभ बंद होणार आहे. बघा मी तुम्हाला उत्तर सांगत नाही, तुम्ही अगोदर प्रश्न वाचा, त्यानंतर आपण उत्तर बघणार आहोत. बघा लाडक्या बहिणींनो, या प्रश्नामध्ये काय सांगितले आहे की तुमच्या घरामधील कोणताही व्यक्ती सरकारी कर्मचारी किंवा सरकारी कार्यालयामध्ये कामगार नाही. बघा नीट प्रश्न वाचा आणि काय बघा तुमच्या घरामधील कोणताही व्यक्ती सरकारी कर्मचारी म्हणजे सरकारी कार्यालयामध्ये एखादा कामगार असेल, याच्यामध्ये डॉक्टर असेल, वकील असेल, शिक्षक असेल, अशा प्रकारे सरकारी कर्मचारी असेल तर असे कामगार नाही. प्रश्नच बघा नाही, तर या ठिकाणी उत्तर काय लिहायचं आहे की होय बरोबर आहे. म्हणजे आमच्या घरात कोणताही सदस्य कर्मचारी नाही, यासाठी तुम्हाला होय हे उत्तर निवडायचं आहे. जर तुम्ही या ठिकाणी नाही हे उत्तर निवडलं तर या ठिकाणी तुमचा अर्ज अपात्र होईल, कारण प्रश्न बघा चुकीच्या पद्धतीने प्रश्नच उलटे विचारलेले आहेत, त्यामुळे तुम्ही आणि आम्ही सुद्धा कन्फ्यूज होऊ शकतो. बघा लाडकी बहिणींनो, अनेक एकदा प्रश्न सांगतो. बघा तुमच्या घरामधील कोणतीही व्यक्ती कोणताही सरकारी कर्मचारी सदस्य नाही. बघा म्हणजेच घरामधील कोणतीही व्यक्ती सरकारी कार्यालयामध्ये कामगार नाही, तर याचं उत्तर आहे हो. बघा त्या ठिकाणी तुम्हाला हो टाकायचं आहे. जर तुम्ही नाही टाकलं तर या ठिकाणी तुम्ही स्वतः सर्वस्वी जबाबदार असू शकता. बघा प्रश्नच उलटा विचारलेला आहे, त्यामुळे उत्तर सुद्धा उलटं द्यायचं आहे. बघा लाडक्या बहिणींनो, आता आपण दुसरा प्रश्न बघून घेऊयात. बघा एकंदरीत 4 प्रश्न विचारलेले आहेत, या 4 प्रश्नांची उत्तरे देऊन टाकतो. त्यानंतर कशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी KYC करायचे आहे, KYC साठी कागदपत्रे आणि कधीपर्यंत करायची आहे त्याची माहिती सुद्धा देणार आहे. परंतु लाडके बहिणींनो, त्या अगोदर दुसरा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. बघा तुमचे उत्पन्न 2.5 लाखांच्या पुढे नाही. बघा लाडक्या बहिणींनो, प्रश्न बघा तुमचे उत्पन्न 2.5 लाखांच्या पुढे नाही. बघा तुमचं उत्पन्न नसेल 2.5 लाखांच्या पुढे तर तुम्हाला या ठिकाणी सुद्धा होय लिहायचं आहे. जर तुम्ही या ठिकाणी नाही टाकलं तर ते या ठिकाणी उत्तर चुकीचं होऊ शकतं. म्हणजेच या ठिकाणी प्रश्न काय विचारलेला आहे की तुमचे उत्पन्न 2.5 लाखांच्या पुढे नाही, म्हणजेच 2.5 लाखांच्या पुढे नाही, तर याच्यासाठी होय करायचं आहे की आमचं खरंच उत्पन्न 2.5 लाखांच्या पुढे नाही. परंतु जर तुम्ही या ठिकाणी उत्तर नाही लिहिलं तर सरकारला काय वाटणार आहे की यांचं उत्पन्न 2.5 लाखांच्या पुढे आहे. बघा लाडक्या बहिणींनो, अशाच पद्धतीने अजून 2 प्रश्न आहेत, ते 2 प्रश्न सुद्धा लगेच सांगतो, जेणेकरून पुढील हप्त्यांचे पैसे वेळेवर तुमच्या खात्यामध्ये हस्तांतर होईल. बघा लाडक्या बहिणींनो, KYC करण्याचा एकच दृष्टिकोन आहे, म्हणजे सरकारने अचानक KYC करायला का सांगितले आहे त्याचं कारण सुद्धा लगेच सांगतो. बघा KYC करायला का सांगितलेलं आहे तर या ठिकाणी पाहू शकता. बघा या ठिकाणी आपण कॉलम टाकत आहे, तर त्या कॉलम मध्ये स्पष्टपणे सांगत आहे तुम्ही 2 मिनिटाचा वेळ काढा. या ठिकाणी तुमचा स्वयंपाकाचा वेळ झालेला असेल तर परत स्वयंपाक करा, परंतु या ठिकाणी 2 मिनिटे या ठिकाणी व्हिडिओकडे लक्ष द्या. जर तुम्ही या ठिकाणी लक्ष दिलं तर या ठिकाणी तुमचे पुढचे हजारो रुपयांचा फायदा होऊ शकतो. तुम्हाला वेळेवर हप्त्यांचे पैसे वाटप सुद्धा होतच राहणार आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, पुढचे प्रश्न काय विचारण्यात आलेले आहेत. आता तो पुढचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तो पुढचा प्रश्न म्हणजे तुमच्या घरामध्ये एखादा सदस्य टॅक्स भरत आहे का? जर भरत असेल तर तुम्ही होय लिहायचं आहे, किंवा भरत नसेल तर तुम्ही नाही लिहू शकता. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की तुमच्या घरामध्ये पिवळे रेशन कार्ड आहे, केसरी रेशन कार्ड आहे का, या ठिकाणी तुमचं पांढरे रेशन कार्ड आहे. म्हणजे जर तुमचं पिवळं रेशन कार्ड असेल तर तुम्ही पिवळ्यावरती टिक मार्क करा, केसरी रेशन कार्ड असेल तर केसरी रेशन कार्डवरती टिक मार्क करा, आणि पांढरे रेशन कार्ड असेल तर पांढऱ्या याच्यावरती टिक मार्क सुद्धा करायचं आहे. बघा एकंदरीत अशा पद्धतीने आपण टिक मार्क करायचे आहेत. आता आपण आपल्या मेन मुद्द्याकडे वळूयात. बघा मेन मुद्दा काय आहे की KYC कशी करायची आहे, कुठे करायची आहे, कुणी करायची आहे, एकंदरीत सर्व लाडके बहिणींना सांगत आहे. बघा पहिला प्रश्न जो आहे तर तो KYC कशी कुणी करायची. बघा लाडके बहिणींना KYC कुणी करायची आहे. बघा राज्यामध्ये 2,52,00,000 बहिणींच्या अगोदर पात्र ठरलेले होते, आणि या 2,52,00,000 बहिणींमधून सरासरी 26 लाख बहिणींना अपात्र सुद्धा करण्यात आलेला आहे. आता फक्त 2,26,00,000 बहिणी या लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र करण्यात आलेले आहेत. परंतु आता या 2,26,00,000 बहिणींना KYC करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे. म्हणजेच एकंदरीत अजून
या KYC मध्ये 26 लाख बहिणी अपात्र होतील आणि फक्त 2च लाख बहिणींना लाभ सुरू राहणार आहे। एकंदरीत बघा लाडकी बहिणींनो, जर तुम्हाला वाटत असेल की आपण या 26 लाख फॉर्ममध्ये येऊ नये, आपण त्या 2 लाख फॉर्ममध्ये यायला पाहिजे, तर या ठिकाणी काळजीपूर्वक व्हिडिओ पहा, अन्यथा त्या 26 लाख अपात्र बहिणींमध्ये तुमचं नाव येऊ शकता आणि तुमचा लाभ सुद्धा बंद होऊ शकतो। बघा लाडक्या बहिणींना KYC कोणी करायची आहे, बघा ज्या लाडक्या बहिणींनी आतापर्यंत 1 वर्षांचे हप्ते घेतलेले असतील, ज्या लाडक्या बहिणींनी 2 हप्त्यांचे पैसे घेतलेले असतील, 3 हप्त्यांचे किंवा जरी 1 हप्त्याचे पैसे घेतलेले असतील, तर त्या अशा सर्व लाडक्या बहिणींनी KYC करायची आहे। एकंदरीत राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार हे KYC न केल्यामुळे काही बहिणींना अर्धवट पैसे मिळालेले आहेत, काही लाडक्या बहिणींना मागच्या हप्त्यांचे पैसे आलेले नाहीत आणि पुढच्या हप्त्यांचे पैसे येत चाललेले आहेत। त्यासोबतच काही लाडक्या बहिणींचं उलट सुद्धा झालेलं आहे। बघा काही लाडक्या बहिणींना नवीन हप्ते आले, म्हणजेच जोपर्यंत ही योजना नवीन होती तोपर्यंत पैसे आले, परंतु जशी योजना जुनी व्हायला लागली तसे पैसे आलेले नाहीत। बघा अशा पद्धतीने काही लाडक्या बहिणींनी आम्हाला उत्तर सुद्धा दिलेली आहेत। बघा लाडक्या बहिणींनो, राज्यामध्ये ज्या या 2,26,00,000 बहिणी आहेत, तर या 2,26,00,000 बहिणींनी या ठिकाणी KYC करायचे आहे, म्हणजे सरसकट सर्व लाडक्या बहिणींनी KYC सुद्धा करायची आहे। आता आपण बघून घेऊयात की KYC कधी करायची आहे। बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सर्वात अगोदर सांगितले आहे की KYC कधी करायची आहे, तर KYC तुम्हाला आज करायची आहे, उद्या करायची आहे, परवा दिवशी करायची आहेत। एकंदरीत अजून 3 ते 4 दिवस देण्यात आलेले आहेत, म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडमने तशा प्रकारे माहिती सुद्धा दिलेली आहे। बघा ही KYC कालपासून सुरू झालेली आहे। काल भरपूर लाडक्या बहिणींनी KYC केली, परंतु काही लाडक्या बहिणींची KYC चुकलेली आहे, तर अशा लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात आलेलं आहे, कारण हे KYC एकदाच होत आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना KYC करण्या अगोदर 10 वेळा विचार करा, त्यानंतरच या ठिकाणी फॉर्म सुद्धा भरायचं आहे। आता आपण बघून घेऊयात की या KYC साठी कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत। बघा लाडक्या बहिणींना, तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की या KYC साठी कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत, तर ती कागदपत्रे सुद्धा लगेच सांगतो। बघा लाडक्या बहिणींना, याच्यामध्ये महत्त्वाची फक्त 2च कागदपत्रे आहेत। जर 2 कागदपत्रे घेतली आणि या ठिकाणी KYC केले तरच मला हप्त्यांचे पैसे वाटप होणार आहेत, अन्यथा हप्त्यांचे पैसे येणार नाहीत। तर बघा लाडक्या बहिणींनो, ज्या लाडक्या बहिणींचं लग्न झालेलं असेल आणि ज्या लाडक्या बहिणींचं लग्न झालेलं असेल आणि त्यांचे पती वारलेले असतील, त्यांचे मिस्टर वारलेले असतील, अशा लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची सूचना आहे। बघा ज्या लाडक्या बहिणींचं लग्न झालेलं असेल, ज्या लाडक्या बहिणी विवाहित असतील, त्या लाडक्या बहिणींना त्या लाडक्या बहिणींचं आधार कार्ड आणि त्यांच्या पतींचं आधार कार्ड लागणार आहे, परंतु ज्या लाडक्या बहिणींचं लग्न झालेलं असेल आणि त्यांचे पती एक्सपायर झालेले असतील, वारलेले असतील, मेलेले असतील, तर अशा लाडक्या बहिणींकडून त्यांचं आधार कार्ड मागवलेलं आहे। बघा ज्यांचं लग्न झालेलं असेल, त्यांचे पती असतील, तर त्यांच्या नवरा बायकोचे दोघांचे आधार कार्ड लागणार आहे, परंतु जी महिला अविवाहित असेल किंवा ज्या महिलांचे मिस्टर वारलेले असतील, विधवा असतील, तर अशा लाडक्या बहिणींना फक्त त्यांचंच आधार कार्ड लागणार आहे। आता आपण बघून घेऊयात की KYC नाही केले तर बघा या ठिकाणी काही लाडक्या बहिणींचं काय झालेलं आहे की ज्या लाडक्या बहिणी श्रीमंत घरामधील होत्या, म्हणजेच त्यांचे पती एकतर सरकारी नोकरीमध्ये होते किंवा त्यांच्याकडे 50-50, 40-40, 10-10 एकर शेती होते, अशा श्रीमंत असणाऱ्या लाडक्या बहिणींनी सुद्धा गरीब महिलांचा तोंडाचा घास हिरावून घेतलेला आहे। या श्रीमंत बहिणींमुळे गरीब बहिणींचा हक्क हिरावून सुद्धा घेतलेला आहे। त्यामुळे राज्य सरकारने KYCचा एक नवीन फंडा चालू केलेला आहे, KYCची आयडिया लावलेली आहे। याच्यामधून श्रीमंत बहिणींना अपात्र केला जाईल आणि गरीब आणि गरजू बहिणींनाच लाभ सुद्धा वाटप होणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना, जर तुम्ही गरजू असाल, पिवळे किंवा केसरी रेशनधारक असाल, तर तुम्ही KYC करणं गरजेचं आहे। तर ही KYC कुठे करायची आहे ते सुद्धा तुम्हाला लगेच सांगतो। तर बघा लाडक्या बहिणींनो, तुम्ही फॉर्म कुठूनही भरलेला असेल, कधी पण भरलेला असेल, तर तुम्हाला ही KYC करता येणार आहे, कारण काही लाडक्या बहिणींनी वेबसाईटवरून अर्ज केलेला होता, काही लाडक्या बहिणींनी नारी शक्ती दूत ॲपवरून अर्ज केलेला होता, वेगवेगळ्या ॲपवरून लाडक्या बहिणींनी अर्ज केलेले होते। म्हणजेच तुम्ही कुठूनही अर्ज केलेला असेल तर तुम्हाला काळजी करायची गरज नाही, तुम्हाला एकाच जागेवरती KYC करायची आहे, ती म्हणजे लाडकी बहीण योजनेचं वेबसाईट पोर्टल आहे। तर त्या वेबसाईट पोर्टलच्या माध्यमातून
KYC करायचे आहे, तर ही KYC तुम्हाला स्वतःला जर जमत नसेल तर ही KYC तुमच्या गावामधील माहिती सेवा केंद्र असेल, म्हणजेच ज्या ठिकाणी आधार कार्ड निघत असेल, पॅन कार्ड निघत असेल, मतदान कार्ड अशी जिथे कागदपत्रे निघतात असं आपल्या गावामध्ये एक दुकान असतं, असं एक आपल्या गावामध्ये ऑफिस असतं, तर त्या ठिकाणी जाऊन ही KYC करू शकता. किंवा तुमच्या घरामधील तुमचा मुलगा असेल, तुमची मुलगी असेल, तुमचे पती असतील आणि त्यांना जर मोबाईलचं नॉलेज असेल, त्यांना थोडंफार इंग्लिश वाचता येत असेल, तर त्यांनी स्वतःने जरी KYC मोबाईलवरून केले तरी पण चालू शकेल. यूट्यूबवरती 100-200 व्हिडिओ KYCचे पडलेले आहेत, त्याच्यामधला कोणताही व्हिडिओ पाहून तुम्ही KYC करू शकता. परंतु लाडक्या बहिणींनो, व्हिडिओ पाहून KYC करण्यापेक्षा तुम्ही नेट कॅफेमध्ये जाऊन एक 15, 20, 30, 50 रुपयापर्यंत तुमच्याकडून पैसे घेतले जातील, परंतु तुम्हाला अचूक पद्धतीने या ठिकाणी फॉर्म सुद्धा भरून दिला जाईल. तर बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी सर्व माहिती मुद्देसूद दिलेले आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा. तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र.